तर तुम्ही एका राजकीय पक्षाचं नेतृत्व करतात, त्याचबरोबर ती वकीलसुद्धा आहात. मात्र आज एक पुण्यामध्ये असं झालं की तुमच्या संबंधित असणारा रिलेटिव्ह रॉंग वेने येत असताना एका व्यक्तीने सोबत तुमची बाचाबाच झाली. नक्की तो काय प्रकार झाला त्याचं म्हणणं काय ना तुम्ही काय नो एंट्रीतनं जर आले रिलेटिव्ह फाईन पडला पाहिजे ना. त्या समोरच्या माणसाने गाडी अडवायची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजयच असो. काही जे खंडणीखोर गुन्हेगार आहेत की जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, अंगात त्यांच्यात कुठले गुण नसतात, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं, गुण तर अंगात कोणते नाही. जर रॉंग वेने कोण आलं तर त्या व्यक्तीने त्यांना शिवीगाळ करून मारायचं आहे का? मग अशाला काय करणार तुम्ही? आणि तो कोण होता? रिक्षावाला होता साधा. मग त्या रिक्षावाल्याला त्यांनी तुम्ही जर त्याचं रेकॉर्ड काढलं तर मला वाटतं कुठला तरी गुन्हेगार छपरी आहे, त्यांनी डायरेक्ट काय केलं तिथं त्या सदाशिव पेठेमध्ये डॉक्टर बाबासाहेब म्हणजे मलाच बघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजयच असो ना, पण स्वतःची कर्तृत्व लपवण्यासाठी नाही आहे. जर रॉंग साईडने आलेत, त्यांनीही शिव्या दिल्यात, दोघांवर गुन्हे दाखल झाला पाहिजे. माझे रिलेटिव्ज आहेत म्हणून तो शहाणा आहे आणि मी माफ करायचं चालणार नाही. त्याला दोन तिथं खरं वाजवल्या पाहिजे होत्या, तरीही मी तिथं संयम धरला. आणि हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजयच असो. त्या दोघांवरही नो एंट्रीत न गेल्यावर काय गुन्हा दाखल होतो? काय होतो तो गुन्हा? किंवा ती फाईन भरली असती. हा पुढं गाडी जाऊन द्यायला तयार नाही, हा कोण भाई लागून गेला, त्याच्यावरही गुन्हा दाखल करायला झाला पाहिजे. आणि त्यातनं जर अजून कुणी काय केलं असेल त्यांच्यावर होतील. हा किरकोळ विषय, माझ्या घरातले शिंकले, पाणी पिले, त्याच्यापेक्षा सर्वसामान्यांचे प्रश्न कसे होतील? आणि या समाजातले चोर, खंडणीखोर, नावं घेऊन अंगात ज्यांच्या कुठलीही वृत्ती नाही, आचार नाही, विचार नाही, त्या लोकांना पण ठेचून मारण्याचं काम हे रुपाली पाटील करते, हे लक्षात घ्या.